अहिल्यानगर येथील गुलमोहर रोडवरील श्री संत आसाराम बापू आश्रमात परमपूज्य आसारामजी बापू यांच्या 90व्या अवतरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी बापूंच्या साधकांनी आश्रमात मोठी गर्दी केली होती। गेल्या 50 वर्षांपासून बापूजी हिंदू व सनातन संस्कृतीचा प्रसार देशविदेशात करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात सुमारे 450 आश्रम आणि 2000 योग वेदांत केंद्र कार्यरत आहेत। या अवतरण दिनानिमित्त आश्रमात विविध सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते। संध्याकाळी बापूजींची भव्य मिरवणूक काढण्यात आली। दुसऱ्या दिवशी सकाळी पादुका पूजन, होम हवन यांसह धार्मिक विधी पार पडले। तसेच बापूंच्या जन्मोत्सवानिमित्त पारंपरिक पाळणा गाऊन पाळणा हलविण्यात आला। यावेळी 90 दिवे प्रज्वलित करून 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला व भजन कीर्तनाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला जय रंगलानी, शिंदेताई, भगवान गवळी, शिवाजी शेळके, गोकुळ धाडगे, सुरेखाताई सांगळे आदींसह अनेक मान्यवर व भक्तगण उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच बापूजींच्या ऋषी प्रसाद अंकाचे वितरण करण्यात आले। माझे नाव भगवान गवळी। सर्वांना हरिओम। मी संत श्री आसारामजी बापू अहिल्यानगर आश्रममधून बोलतोय। आज बापूजींचा 90वा अवतरण दिवस साजरा होत आहे। त्यानिमित्ताने सर्व भक्तजन या ठिकाणी जमलेले आहेत। परमपूज्य संत श्री आसारामजी बापू गेली 50 वर्ष अविरत हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती त्याचा टंका जगभरात मिरवत आहेत आणि भारत विश्वगुरुपद वर आसीन व्हावं असा पूज्य गुरुदेवांचा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी सर्व आश्रम, सर्व योग वेदांत सेवा समित्या कार्य करत असतात। बापूजींचे आज सर्व जगभरात 450 आश्रम आहेत, 2000 योग वेदांत सेवा समित्या आहेत, बाल संस्कार केंद्र। वर्षभर बापूजींच्या आश्रमातर्फे वेगवेगळ्या गतिविधी पार पाडत असतात, जसे की मातृपितृपूजन दिवस, तुलसी पूजन दिवस, बापूजींचा आत्मसाक्षात्कार सोहळा, आदिवासी भागात भंडारा, जन्मोत्सव सोहळा, सरबत वितरण, भोजन करो भजन करो योजना आश्रमात, अशा विविध योजना मार्फत हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार अविरत गुरुदेव आणि आश्रमवासी व सर्व योग वेदांत सेवा समित्या ज्या अखिल विश्वभर व्यापक आहेत त्या करत असतात। आज या ठिकाणी संत श्री आसारामजी बापू आश्रम गुलमोहर रोड अहिल्यानगर उपस्थित या ठिकाणी बापूजींचा 90वा अवतरण दिवस साजरा मोठ्या उत्सवामध्ये सर्व साधक परिवार आणि पंचकोशीतील सर्व वारकरी बंधू असतील सर्व भाविक भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा होत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीचा भव्य अशी कीर्तन यात्रा काढूनही या ठिकाणी या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रसाद वितरण करून, तसेच सकाळी 10 वाजता पादुका पूजन, 11 वाजता होम हवन, तसेच 12 वाजता बापूजींच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी पाळणा गाऊन आणि मोठ्या उत्सवात 90 दिवे प्रज्वलित करून या ठिकाणी बापूजींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर भजन झाले, तसेच भजनानंतर या ठिकाणी सर्वांना महाप्रसाद वितरण करण्यात आला। त्या कार्यासाठी आज सरपंच वितरणचा सुद्धा कार्यक्रम झाला। तसेच बापूजींच्या या विश्वामध्ये 1 नंबर असलेला मासिक अंक ऋषी प्रसाद याचं वितरण करण्यात आलं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला आणि महिला उत्थान कार्यक्रम असेल। तसेच या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे नगरमधील छावा संघटना असेल, तसेच इतर संघटना ज्या आहेत वारकरी संप्रदायातील भिंगारमधून हरिमाऊली भजनी मंडळ असतील, तसेच या ठिकाणी अनेक ज्या बापूजींवर प्रेम करणारे साधक वर्ग आणि इतर साधक सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या धूमधाममध्ये बापूजींचा 90वा अवतार दिवस साजरा करत आहेत। तसेच या ठिकाणी पत्रकार बंधू पण आले, त्यांचे खूप खूप अहिल्यानगर आश्रममध्ये बापूजींचा हा जन्मोत्सव आहे। 25 वर्ष झाले आम्ही साजरा करतोय। आजही तेवढ्याच उत्साहाने सगळ्यांनी साजरा केलाय। 8 दिवसापासून आमची सगळी तयारी चालू आहे। त्याच्या बाबतीत 5 तारखेला मिरवणूक, खूप भव्य दिव्य मिरवणूक सुद्धा निघाली आणि आज सकाळपासूनचे आमचे भरघोस कार्यक्रम झालेले आहेत। 56 भोग लावलेले आहेत। रामनवमी दिवशी आमचं सरबत वाटतं
वाटप झालेलं आहे आणि आता इथं मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित आहेत आणि दुपारी महाप्रसाद होणार आहे. 56 भोग झालेत आणि अतिशय सुंदर पंचतत्वांचं एक स्वस्तिक तयार केलेलं आहे तांदळाचं. त्यावर बापूजींचे जेवढे काही वर्ष झालेत 90 तेवढे दिवे लावलेत. एक मोठा दिवा लावलेला आहे. अतिशय सुंदर स्वस्तिक केलेलं आहे. अगदी म्हणजे ते वाखाणण्याजोग्य आहे. हे सगळं हे आमच्या सगळ्या साधक बंधू सेवेकरी खूप छान पद्धतीने आणि उत्साहाने साजरे करतात सगळे. त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप बापूजींना सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे बापूजींनी आम्हाला. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.